नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. मला कॅमेरा समोर बघितलं की ओरडण्यासाठी हा सगळीकडून पळत येतो. तर मी असं सांगत होतो की आम्ही काल सकाळी घरी पोहोचलो. रात्रीची आमची बस होती आणि अक्षरशः सांगतो 8 दिवस आम्ही फुल टू धमाल केली. इतकं थकून गेलो होतो की असं झालं होतं कधी घरी जाऊ आणि कधी आमच्या बेडवरती झोपू, सुकून मिळेल. घरचं खाणंच असतं. तर आज गुरुवार आहे, दत्त जयंती आहे. सगळ्यांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आमच्या घरी मस्त खीर बनवत आहे प्रिया. तर मी तुम्हाला दाखवतो. आणि हो, बरेच जण कमेंट करतायत की तुमचा गोवा ट्रिप किती बजेटमध्ये झाली, कसं झालं, हॉटेलचा खर्च किती होता. आमची जिथे फसवणूक झाली त्या हॉटेलवाल्याचं काय झालं, नंतर कंप्लेंट केली, त्याचं काही मिळालं की नाही, असे पण कमेंट आहे. त्यानंतर आमच्या मालवणला किती खर्च झाला, राईड्स साठी किती खर्च झाला, हे सगळं मी सांगतो. आता आहे ना, ऍक्च्युली मी काय झालं, संध्याकाळी झोपलेलो होतो. खूप दिवस झाले आमच्या प्रवासात खूप जास्ती गडबड चालू होती, त्यामुळे आराम पूर्ण झाला नाही. पूर्ण आराम करायचा होता म्हणून आज दुपारी पण मी झोपलो होतो. आता जस्ट उठलो आहे. मी पहिले आंघोळ करतो आणि मग तुम्हाला भेटतो. तोपर्यंत मी दाखवतो प्रियाची काय काय तयारी चालू आहे खीर बनवण्यासाठी. काय करते मॅडम? खीर बनवते. मी सांगितलं सगळ्यांना तू खीर बनवते असं. मी आता बॅनर पण लावणार आहे. बनवली पण का काय? इथं चपाती पुऱ्या बनवणार होती त्या अगोदर, पण म्हटलं आता गोव्यावरून आलोय ना आम्ही, तर आता डाएट चालू करायचं आहे आम्हाला. सो मस्त खीर आपण खाणार आहे. तेल वगैरे लावलंय आता जेवण बनवून एक काय कोल्ड कॉफी. बापरे, तू बरोबर रिलॅक्स नावाखाली सगळं करते. फ्रीज हे आहे का बाबडे, पण बर्फ ठेवलेला फ्रीज मधली बर्फाचं नको वास मारतात. काय आपल्याकडे ते मशीन काय पुजायला ठेवलं का तुम्ही? हो, तुला म्हणजे बुलेट वाला आईस खायचा आहे का? हिला बुलेट वाला आईस खायचा आहे. मी तुम्हाला मागे यांना आपण नाही दाखवलं ना अजून. नाही अजून तुम्हाला मॅजिक कदाचित मी दाखवलं का नाही मला आठवत नाहीये. नाही का केलं आपण असं वाटतं ना, व्हिडिओ दाखवलं मी माझा आईस मेकर, नाही का? एनिवे, कोल्ड कॉफी प्यायची आहे. आम्ही ना एक आईस मेकर घेतलंय. आपल्याला फ्रीज मिळतं की नाही मिळतं, त्यामुळे आम्ही आईस मेकर सोबत घेऊनच गेलो होतो. आईस मेकर काय आहे, कसं आहे, काय ऑपरेट करतं, एका मिनिटात व्हिडिओ बघू. गाईस, तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का? आपल्या घरात आईस क्यूब नेहमीच गायब असतात. पार्टी असो किंवा कोल्ड कॉफी मला रोज बनवायची असो, माझा आईस ट्रे कायम रिकामाच असतो. पण आता टेन्शन नाही, कारण माझ्याकडे आलंय परफेक्ट सोल्युशन. माझं न्यू गॅजेट अगारो मार्वल आईस मेकर. पहा ना किती क्यूट आहे आणि पोर्टेबल पण, कुठेही ठेवता येतं आणि वजनही खूप कमी आहे. फक्त प्लग लावा, वॉटर टँक भरून घ्या, ऑन बटन दाबा आणि साईज सिलेक्ट करा, बस. आणि काही मिनिटातच, म्हणजे फक्त 6 ते 8 मिनिटातच आईस क्यूब तयार. हे यूज करणं पण एकदम सिंपल आहे. इथे ऑन ऑफचं बटन दिलेलं आहे. जर आपण ऑन केलं तर इथे पॉवर ऑन होणार, म्हणजे लाईट चालू होणार. ऍड वॉटर म्हणजे यामध्ये पाणी जर संपलं तर इंडिकेट करणार इथे लाईट की तुम्ही पाणी त्यामध्ये टाका म्हणून. आईस फुल, आईस आपलं तयार झालेले असतील क्यूब तर इथे इंडिकेट करणार लाईट. आईस क्यूबची आपण साईज सिलेक्ट करू शकतो, स्मॉल किंवा लार्ज. इथे आपण बटनने सिलेक्ट करू शकतो. तर यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे, आपण ऑन करूयात. इंडिकेट केलंय, स्मॉल साईज सिलेक्ट करूयात, त्यामुळे आपण स्मॉल घेतलंय क्यूब्स. पहिले 2 ते 3 बॅचेस थोड्या पातळ येतात, पण तिसऱ्या बॅचेस पासून परफेक्ट शेप तयार होतो. आणि बघा ना, एका सायकलमध्ये 9 क्यूब्स मिळतात, पूर्ण 9 क्यूब्स, सुपर क्विक रिलीज. अगदी कॅफे सारखी वाईब येते, ते पण घर बसल्या. आता कोल्ड ड्रिंक्स पण ना अगदी रेस्टॉरंट चिल्स वाटतात. खरंच हे घेतल्यापासून आईस ट्रेची गरजच पडली नाही. एकदम खरं बोलली प्रिया, कारण आता मला पण आहे ना आईस बनवण्यासाठी ना फ्रीजची ना आईस ट्रेची गरज पडते. कारण फक्त 6 ते 8 मिनिटात मला या अगारोच्या आईस मेकर मधून इतके मस्त आईस क्यूब मिळतात. डेली कॅपॅसिटी याची 12 किलो आहे, म्हणजे घरच्या घरी पार्टी लेवल आईस तयार करता येतो. सगळ्यात भारी फीचर म्हणजे ना सेल्फ क्लिनिंग मोड. फक्त पाणी भरा, बटन दाबा, 30 मिनिट थांबा, ड्रेन कॅप उघडा आणि डन. अगदी इझी पिझी. बघितलं ना किती एफर्टलेस इन्स्टंट आईस तयार झाला. म्हणून आमच्या दोघांचाही हा समर सॅव्हियर आहे, अगारो मार्वल आईस मेकर. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. हे बघा, कॉफी पिऊन झाली तर तोपर्यंत मस्त आमचं जेवण तयार झालं. तुला पण जेवायचं कोकण? प्रियाने मला मस्त डाळ मला चुरून खायची होती म्हणून बनवली. खीर बनवली एकदम गोड मस्त छान एकदम. सो मस्त जेवण झालं, खूप टेस्टी. प्रियाने वरण आणि खीर बनवली होती.
मी अक्षरशः इतकं जेवलो ना की फुल टमी झालंय माझं, कारण 7-8 दिवस बाहेर होतो आणि बाहेरचं खाणं खाऊन खाऊन कंटाळा आला होता. पण सगळ्यात महत्वाचा विषय आजचा आपला काय आहे, तर आमची गोवा ट्रिप आणि मालवण ट्रिप किती बजेटमध्ये झाली, आमचा हॉटेल स्टे कसा होता, आमचा राईड्सचा खर्च किती आला, हे सगळं खूप सारे कमेंट्स आले. मग मी विचार केला की चला व्हिडिओ बनवूनच टाकूया, है ना. येस. तर प्रियाचं पण आहे बघा, मस्त आवरलंय आणि तिला म्हटलं थोडंसं थोडं तेल लावलंय. म्हणजे जेवण झाल्यानंतर आपल्याला बरंच काही व्हिडिओ बनवायचा होता, पण आहे ना सगळं आवरण्यात तुम्हाला जसं पसारा माहिती असेल, आमच्या 4 बॅग्स होत्या. सो सगळे कपडे काढले प्रियाने, सगळे कपडे धुवून जवळजवळ, टाकले. हां. सुकत म्हणजे ही दोरी 2 दोरी म्हणजे ही विंडो पूर्ण भरली, ती तिकडची window पण भरली. बाल्कनी पण आणि एक आमचा बेडशीट तो बी घरात. स्टँड स्टँड पण क्लॉथ पूर्ण ड्राईंगचा स्टँड पण पूर्ण भरलाय. म्हणजे 4 बॅग्स भरून कपडे होते, ब्लँकेट होतं, चादर होती, सगळं काही आपण धुवून टाकलंय. सो आता मेन विषय असा आहे की आता बजेट किती लागलं. काय झालं की आमचं बजेट खूप कमी होतं. बॉबींचं म्हणणं होतं की वृंदावनला जायचं पहिले. मग आम्ही पण रेडी झालो, वृंदावनला जाऊया. त्यानंतर आम्ही राजस्थानला जाणार होतो आणि तिकडून मग अमृतसर जाऊन मग आम्ही रिटर्न येणार होतो. असा आमचा प्रवासाचा रूट होता की आम्ही 3 फॅमिल्या जातो, तर 3 फॅमिलींचे बजेट्स ठरतात पहिले की कुठे आणि कोणाला जास्त त्रास नाही होणार. जेवढी जास्ती फॅमिली मेंबर तेवढा जास्त खर्च असतो आणि सध्या तेवढी बजेट नव्हतं. ते बोलले की आपण थोड्या कालांतराने जाऊया. मग म्हटलं की चला बजेट फ्रेंडली ट्रिप करायची, तर आपलं फेवरेट आहे गोवा. मला गोवापेक्षा जास्त मालवण आवडलं. हा म्हणजे आवडत नाही म्हणजे वारंवार गेली आहे, त्यामुळे ती म्हणते आता नको, आता दुसरीकडे फिरू. बरोबर ना, एकाच ठिकाणी 10 वेळा जायचं. पण आम्हाला आवडतं ना गोवा. का आवडतं मला ते रिझन सांगा. गोव्याची वाईबच काय chill पाहिजे, आहे. आपल्या इकडे पण बीच आहे. नाही, पण आपलं बीच तसं नाही ना. आपल्या बीच मधून आपण ते गोवा सोडून दुसरीकडे पण फिरायला चला ना, तर गोव्याला जर तुम्ही एकटेच आम्हाला घेऊन जाऊ नका. आता भांडण्याचा ब्लॉग नाहीये, सो सॉरी. आमचा बजेटचा ब्लॉग आहे. तर सगळ्यात पहिले ना आम्ही गेलो गोवामध्ये. गोवामध्ये आम्हाला पर पर्सन 1000 रुपये पर नाईट होता. म्हणजे आम्ही होतो 8 जण, तर आम्हाला 8000 रुपये पर नाईट होतं पहिले 4 दिवस. म्हणजे 4 दिवसांचा आमचा तिथला स्टे होता. सो मग आम्ही 2 BHK रूम घेतलेला, त्याच्यामध्ये आम्ही चौघं राहायचो. 2 रूम होत्या, 2 BHK 2 रूम होत्या. म्हणजे 2 असे BHK आणि 2 BHK. असे आमचे टोटल 32,000 रुपये सुरुवातीच्या हॉटेलला गेले. आणि मग तिथे खर्च वगैरे सगळं, जेवणाचा जर रोजचा खर्च, आम्ही तिथे बाईक्स घेतल्या, जेवणाच्या नंतर सांगतो. आम्ही तिथे बाईक्स घेतल्या. बाईकचा खर्च होता आम्हाला 350 रुपीज पर डे. आणि म्हणजे बॉबी आणि पप्पांनी हॉटेलच्या जवळ घेतलं, तिथे थोडी कॉस्टली होती, तर 400 रुपये पर डे होती. सो मग मी 4 दिवसांसाठी घेतली आणि बॉबीन त्यांनी पण 4 दिवसासाठी घेतली. जर म्हणजे माझा वैयक्तिक खर्च तो झाला 1400 रुपये. त्यानंतर मग आम्ही जेवणाचं कसं, आम्ही तर मोस्टली 2 दिवस थाळीच खाल्ली. म्हणजे कसं माहिती, थाळीत खूप जास्त पण येतं. थाळीमध्ये आम्ही दोघं जेवण करायचं. हा, आणि आम्हाला ना जास्त खाल्लंच जात नाही, मग ते उरण्यापेक्षा आम्ही लागलं तसं घ्यायचो. सो मग थाळीची तिथे किंमत होती अराउंड 400 रुपये. म्हणजे 350 to 400 जायची. हॉटेल चेंज व्हायचं आणि रेसिपी चेंज व्हायची, किंवा मग फिशचा प्रकार वेगळा व्हायचा, किंवा एक्स्ट्रा कोणती नवीन फिश ट्राय करायचं. हा मग तो. आणि जर काही सेपरेट जर घेतली फिश, तर ती असं 400-500 रुपये डिश. सो आम्हाला आमचे एक फ्रेंड आहे, त्या सजेस्ट करायच्या कोणती फिश तिथे खा. आम्ही ती लिपो फिश ट्राय केली. लिपोस तिथं LEPO नाव होतं, मग मी लिपोस म्हणतोय. त्यानंतर आम्ही ती चोनक फिश ट्राय केली. त्यानंतर आम्ही किंग फिश ट्राय केली. ते आम्हाला नंतर कळालं होतं आपल्या इकडचा बांगडाच आहे, म्हणजे खाल्ल्यानंतर कळतं. त्यानंतर मॅक्रेल सुद्धा बांगडाच आहे. म्हणजे अशा काही गोष्टी आम्ही ट्राय केल्या. सो त्याचा एक अराउंड खर्च आमचा दुपारच्या जेवणाचा जायचा 1000 रुपये, रात्रीच्या जेवणात जायचा 1000 रुपये. म्हणजे जेवणाचे 2000 रुपये आमचे फिक्स होते. सो म्हणजे ते झालं हा पर डेचा खर्च. म्हणजे जर आम्ही 4 दिवस गोव्यात राहिलो, तर आमच्या दोघांचा मिळून 8000 रुपये जेवणाचा खर्च. आता आम्ही मुंबईहून, बोरिवलीहून गेलो बसने, स्लीपर कोच होती. सो ती होती 1200 रुपीज जाताना, आणि येतानाही त्याच अराउंड होती 1200-1300 रुपीज पर पर्सन. सो येण्या जाण्याचा आमचा 2400 रुपये खर्च झाला. सो साधारण म्हणजे आता आम्ही घरी आल्यानंतर साधारण चेक केलं ना, तर आमचा अराउंड दोघांचा
40,000 खर्च झाला. आता यामध्ये मालवण सुद्धा ऍड आहे. मालवण कसं ऍड आहे, गोव्यावरून आम्ही निघालो मालवणला, तर आम्ही 3 Actually दिवस मालवणचा प्लॅन नव्हता आमचा. तर हे लोकांनी काय केलं, निघायचं म्हणून आम्ही बस बुक केली, ट्रॅव्हल बुक केली घरी येण्यासाठी. पण ह्यांचा मध्येच प्लॅन बिघडला की बोलतो की नाही, बिघडला नाही, एक्सटेंड झाला, वाढला. वाढला की आपण मालवणला जाऊ म्हणून. त्याला आनंद वाढणं आम्ही म्हणतात. ट्रॅव्हलची जी बुकिंग होती आम्ही ती एक्सटेंड केली. हो, म्हणजे ती रिशेड्यूल केली आणि पुढे ढकलली आणि आम्ही त्या वेळेत मालवणला गेलो. मग आम्हाला कुडाळ स्टेशनला जायचं होतं. सो आम्ही थिविम रेल्वे स्टेशन वरून 80 रुपये तिकीट ऑनलाईन होतं, बट ते काहीतरी टायमामुळे होत नव्हतं रिझर्वेशन. सो तिथे स्टेशनला गेल्यानंतर आम्ही तिकीट्स काढले. सो पर पर्सन 100 रुपीज थिविम स्टेशन पासून तर कुडाळ स्टेशन पर्यंत लागला. म्हणजे ते 800 रुपये 8 जणांचे. त्यानंतर आमचे पोरं तर फ्रीमध्येच होते. त्यानंतर आम्ही मालवणला पहिले ते जे आमच्यासोबत फ्रॉड झाला ते हॉटेल बुक केलं होतं, त्यांची अराउंड कॉस्टिंग होती 9,000 रुपये 3 दिवसांचे, म्हणजे 3,000 रुपये 2 रूम 8 जणांचे, असा त्यांचा हिशोब होता पर नाईटचा. सो आम्ही 3 नाईट त्यांना विचारलेलं आणि मी त्यांना थोडे ऍडव्हान्स दिलेले. तिथे गेल्यानंतर स्कॅम उघडा झाला आणि प्रिया वॉशरूमला काय गेली तर त्यांनी पैसे कट केले. ठेवलंय वगैरे सगळं झालं आणि मी वॉशरूमला गेली. चेंज झालेले म्हणजे आम्हाला दाखवलं वेगळ्या फोटोमध्ये, पण आम्ही वेगळ्याच लोकेशनला होतो. म्हणजे त्यांनी ते आम्हाला बीच वरती घ्यायला आले, तिकडनं मग गल्लीमध्ये आतमध्ये घेऊन गेले आणि बॅग एवढे म्हणजे सगळे आमच्या सोबत. आणि आम्ही बोललेलो सुद्धा की तुम्ही फोटो वेगळे दाखवले, त्या बोलतात की नाही आता ती बुकिंग नाहीये, ते दुसऱ्यांनी घेतलं बोलतात. आणि आम्हाला नंतर हे पण बोलतात की तुम्हाला जर पाहिजे असेल तर मग चला आम्ही तिकडे नेते, पाहिजे तर पण 3,000 रुपये एक्स्ट्रा लागतील. मग आम्ही बोललो आम्ही तुम्हाला विचारून तुम्ही फोटो पाठवले, त्यानंतर आम्ही तुम्हाला विचारून क्लिअर बीचवर आहे का नाही, बीच फ्रंट आहे का नाही, तरच आम्ही बुकिंग अमाऊंट पाठवतो. तर तुम्ही बोलले हो, आणि तिथे गेल्यानंतर म्हणतात काय झालं. मार्केटमध्ये होते ते रूम बघायला गेले तर, कारण सगळे जाळे वगैरे काढत होते, मच्छी वगैरे विकायला होते ते लोक. तिथून आतमध्ये होते, म्हणजे रिक्षा पण जायला आणि समुद्र पण एकदम जवळ जवळ होतं, रिक्षा पण चालत नव्हती त्यावर. बरोबर. आणि थँक गॉड ते बॉबिनचा ना पेमेंट रिक्षावाल्याला ना झालेला होता, बट ते मेसेज आलेला नव्हता की पेमेंट रिसीव्ह म्हणून. त्याच्यामुळे ते रिक्षावाले थांबले होते. नेमकं नंतर आम्ही त्यांना आवाज दिला सगळा गोंधळ झाल्यानंतर की थांबा आम्हाला येऊ द्या पुन्हा तुमच्यासोबत. मग आम्ही त्या रिक्षात बसलो. मग त्यांनी समुद्रावर रिक्षा पण नव्हती. आणि मग त्यांनी आम्हाला त्यांच्या ओळखीच्या एका रिसॉर्टला नेलं रिक्षावाल्याने. रात्रभर आम्ही तिथे स्टे केला आणि त्यानंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी भूतनाथ रिसॉर्टला गेलो, जे तुम्ही बघितलं असेल. भूतनाथ होमस्टेला गेलो, जे तुम्ही बघितलं असेल. सो असा आमची एक रात्रीचं म्हणजे थोडंसं गैरसोय झाली होती, पण जाऊ दे, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. खूप चांगलं रिसॉर्ट आम्हाला मिळालं आणि त्याच्यात आमच्या राईड्स पण झाल्या. तिथे पॅकेजेस होते. पॅकेजेस म्हणजे 5 प्रकारच्या राईड्स होत्या आणि एक स्कुबा होतं. 5 प्रकारच्या राईड्स मध्ये म्हणजे ते बनाना राईड, जेट स्की, पॅरासेलिंग, त्यानंतर अजून एक ती बंपर राईड, म्हणजे अशा प्रकारच्या 5 राईड्स आणि स्कुबा आहे. डॉल्फिनला बोटिंग वर नेतात. सो त्यांनी म्हणजे कम्प्लीट पॅकेज आहे. त्यानंतर पॅकेज अराउंड ते 1,500-2,000 असं आहे. म्हणजे कसं ते त्यांना आम्ही विचारलेलं तर ते बोललेले की वीकेंडला वेगळं असतं, वीकडेजला वेगळं असतं, सीझन मध्ये वेगळं असतं, परत खूप जास्त क्वांटिटीचे लोक असले तर तेव्हा पॅकेज वेगळं असतात. 2-3च लोक असतील तर त्यांच्यासाठी थोडं कॉस्टली जाऊ शकतं. सो म्हणजे ते आपल्यावरती डिपेंड करतं आपण कशा लेवलला निगोशिएशन करतो त्यांच्यासोबत. बट तुम्हाला एक सांगू, खूप मस्त एक्सपिरियन्स होता. गोव्यापेक्षा बेस्ट मालवणला यावेळेस आम्ही मजा केली. म्हणजे गोवा ऍज युजल आम्हाला फेवरेट आहे, खूप आवडीचा आहे, पण यावेळेस एन्जॉय जास्ती झाला तो म्हणजे मालवणला. तर त्या राईड्स बद्दल जर तुम्हाला चौकशी करायची असेल तर माझ्या मागच्या ब्लॉग मध्ये मी त्यांचा फोन नंबर दिलेला आहे. तुम्ही जाणार असतील तिथे नक्की प्लॅन करा. आमचं नाव घेतील तर ते बोलले, पण त्यांनी आपले ब्लॉग्स बघितले आणि ते बोलले की म्हणजे आमचं सांगतील का तुम्ही. मग म्हटलं आम्ही सांगू. आम्हाला आवडलं, आम्हाला खरंच खूप आवडलं तिथलं स्टे. आणि फूड पण तिथेच आहे. फूड पण अगदी बजेटमध्ये आहे. म्हणजे टेस्टी पण आहे, त्यांचंच रेस्टॉरंट आहे. सो अशा प्रकारे तिथे आम्हाला अराउंड पर कपल 2,000 रुपये राईड्सच्या गेले. आणि आम्ही डॉल्फिनला गेलो नव्हतो म्हणून 2,000 रुपये. आणि राईड्सला गेल्यानंतर मग आपल्याला जर वाटलं की पॅरासेलिंग मध्ये आपल्याला डुबक्या जास्ती मारायच्या आहे किंवा मग स्कुबा मध्ये आपल्याला 3-4 स्पॉट वेगळे फिरायचे आहे, तर त्यांचे ते ड्रायव्हर्स जे असतात म्हणजे जे खाली आपल्यासोबत डायव्हिंग साठी येतात ते म्हणजे त्यांना थोडेसे चार्जेस द्यावे लागतात. कारण कसं
त्यांच्या पॅकेजमध्ये ते कमी असतं. म्हणजे असतं ना की पॅकेज वेगळं असतं, पण काही गोष्टी स्पेशल एखाद्या पर्सनला हव्या असतात. सो मग ते तिथे तुम्ही एक्स्ट्रा चार्जेस 200-300 रुपये घेतात ते. बट एक सांगू, फुल सॅटिस्फाईंग अनुभव आहे, फुल मी सॅटिस्फाईंग. फर्स्ट टाइम पॅरासेलिंग केले बट मस्त वाटलं. घाबरली खूप होती कारण खूप घाबरली होती खूप. आणि ना काय झालं, व्हिडिओ आहे ना खूप शेकी झाला तो, त्यामुळे रिअल थ्रिल बघायला नाही मिळाला. पण खतरनाक एक्सपिरियन्स होता आमचा. आणि दुसरी गोष्ट अशी की मला ना कोणतरी कमेंट केली की ते कॅलंगट नाही कळंगूट आहे. आता ऍक्च्युली कसं, जे आपल्याला स्पेलिंग दिसतं मी त्यानुसार त्याचा उच्चार केला होता. गोवाचे जे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांना जर त्याच्याबद्दल वाईट वाटलं असेल तर सॉरी. कारण कळंगूट हा आपला मराठी शब्द आहे. कळंगूट म्हणतात त्याला, असं म्हणजे मला असं कमेंट्स आलं. कॅलंगूट म्हणतात, कलंगूट म्हणतात. आता ते म्हणजे ते प्रोनाऊन्सिएशन म्हणजे जसं मी प्रोनाऊन्स करतो, मी कुठून तरी ऐकलेलं आहे म्हणून मी तसं प्रोनाऊन्स करतो. भुईसर म्हणतात, बोईसर म्हणतात, कोणी बोईसर म्हणतात. म्हणजे प्रोनाऊन्सिएशन चेंजेस होतात. ऑब्व्हियसली आपले स्टेट वेगळे आहे, त्यानंतर आपली भाषा वेगळी आहे, आपले ऐकण्याची क्षमता वेगळी आहे. मराठी वेगवेगळी होत जाते. जसं मालवणी चेंज होऊन जाते, महाराष्ट्रात विदर्भात मराठी चेंज होतात, तसं मराठी चेंज होतात. सो फिलिंग खूप चांगली आहे. कॅलंगटची फिलिंग खूप चांगली आहे, कळंगूटची फिलिंग खूप चांगली आहे. आम्हाला खूप आवडतं ते बीच. सो अशा प्रकारे आमचा अराउंड खर्च झाला 40-1,000 रुपये कपलचा. आणि आता तेच टेन्शन आहे आम्हाला की 40,000 रुपये कसे रिकवर करायचे वरून. का बरं, तर आता परत तीच लाईफ चालू, परत तोच EMIचा प्रेशर, परत तोच. हा म्हणजे कसली लाईफ? हा, घिसीपिटी नाही, आनंदीच लाईफ आहे. पण म्हणजे ते स्ट्रेसफुल असणारच, थोडेसे जबाबदाऱ्या येतात, जबाबदाऱ्यांचं वजन असतं. सो ती लाईफ जगायची आहे. बाय द वे, मला असं वाटतं की तुम्हाला जर तुम्ही कपल म्हणून प्लॅन करत असतील तर बेशक तुम्ही करू शकतात. आणि एक अराउंड ह्या बजेटमध्ये जर तुमचा विचार असेल तर गोवा आणि मालवण 8 दिवसांचा प्रवास आरामात होऊ शकतो. सो जर तुम्हाला अजून काही क्वेश्चन असतील तर नक्की कमेंट्स करा. आणि आपल्याला लवकरच एक क्वेश्चन आन्सर ब्लॉग पण घेऊन यायचा आहे. सो स्टे ट्यून आणि ह्या ब्लॉगला नक्की लाईक करा. आईस मेकर आवडला असेल तर नक्की डिस्क्रिप्शन मध्ये. खूप छान आहे. पटकन बर्फ तयार झाला ना. हो, म्हणजे कोल्ड कॉफी बायकोला थंड करण्यासाठी खूप कामात येते, लक्षात घ्या. तर तसं तिला कोल्ड्रिंक पण प्यायला लावलं मी, तुम्ही व्हिडिओत बघितलं असेल तसं. पण कोल्ड्रिंक माझ्यासाठी होतं. तिला मी म्हटलं दर ग्लास जर लोकांना वाटलं पाहिजे मी नाही पित, नाही सगळे मला बोलतात, म्हणून मग मी म्हटलं कर. सो डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, जर आवडत असेल तर नक्की घ्या. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण. तोपर्यंत बाय बाय.